अब समाचार विस्तार से। 8 दिन पहले रोजगार की तलाश में घर से निकला एक शख्स बुल्डाना जिले के देउलगांव तहसील के सारंबा गांव में एक तालाब में मृत पाया गया। शव की पहचान शेगाव निवासी 39 वर्षीय एजाज खां मुस्तफा खां के रूप में हुई है। 29 सितंबर की रात देउलगांव राजा तहसील के सारंबा में एक झील में एक शव तैरता मिला था। इसके बाद इलाके के ग्रामीणों ने मौके पर पहुंचे और पुलिस को घटना की सूचना दी। पुलिस और नागरिकों की मदद से शव को बाहर निकाला गया। इसी बीच पुलिस को झील के किनारे एक बैग मिला। बैग में पहचान पत्र मिला, जिसके आधार पर शव की पहचान 39 वर्षीय एजाज खां मुस्तफा खां के रूप में हुई है। बताया गया है कि मृतक 8 दिन पहले रोजगार की तलाश में निकला था। इस बीच पुलिस ने बुधवार को उनके परिजनों से संपर्क कर घटना की जानकारी दी। अकोला जिला परिषद उपचुनाव में वंचित बहुजन आघाड़ी सत्ता बरकरार रखने की अपील की गई है। इन चुनाव में वंचित बहुजन आघाड़ी को 10 उम्मीदवारों की जरूरत है। हालांकि पार्टी के स्टार प्रचारक और वंचित बहुजन आघाड़ी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इस चुनाव में प्रचार के लिए उपलब्ध नहीं है। उनकी अनुपस्थिति में पार्टी का ये पहला चुनाव है। लिहाजा एक अहम मुद्दा खड़ा हो गया है कि क्या मताधिकार से वंचित बहुजन आघाड़ी इस चुनाव में अपना गढ़ बनाए रखने में कामयाब होगा। 14 जिला परिषद और 28 पंचायत समिति सीटों पर होने वाले उपचुनाव में वंचित बहुजन आघाड़ी कितने उम्मीदवारों को मैदान में उतारेगा, इस पर सभी की निगाहें टिकी है। खासकर एनसीपी और शिवसेना दोनों ही इस चुनाव में आगे चल रही है। वंचित बहुजन आघाड़ी स्वतंत्र है, जबकि कांग्रेस और भाजपा दोनों दल अलग अलग लड़ रहे हैं। नतीजतन वंचित बहुजन गठबंधन ने इन चारों पार्टियों से लड़ने के लिए सभी निर्वाचन क्षेत्रों में 14 उम्मीदवार खड़े करने की तैयारी में है। वहीं वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इस उपचुनाव में प्रचार नहीं करेंगे। उनकी अनुपस्थिति में ये पहला चुनाव है, इसीलिए अब सबकी निगाहें इस पर टिकी है कि क्या इस चुनाव में वंचित बहुजन आघाडी अपना दबदबा कायम रखेगा। आता 5 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे आणि या चारही पक्षांनी जे ओबीसींचं नुकसान केलं आणि त्यामुळे ओबीसी आता प्रचंड या चारही पक्षावर नाराज आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला भरभरून दिल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांच्या अनुपस्थित ही निवडणूक होत आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना गिफ्ट म्हणून येणाऱ्या पुढच्या सभेला वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा परिषदेला बहुमत राहील अशा पद्धतीचं वातावरण जिल्हाभर आहे आणि म्हणून वंचित आघाडीच्या सीट 8+ होतील हे तुम्हाला मी निश्चित सांगतो। अकोला जिल्हा परिषदेमध्ये जे ओबीसीचे आरक्षण जास्त झाल्यामुळे जे जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागा जे रिक्त झाल्या ते पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे। त्यामध्ये या सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे आणि या जिल्ह्याचा काय वाटोळा केला यांनी, त्यामुळे या निसर्गाचे कौल त्यांच्याकडनं नाही आहे। कारण ओबीसीच्या जे जागा होत्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 8 जागा रिक्त झाल्या, बीजेपीच्या 3 जागा रिक्त झाल्या, राष्ट्रवादीची 1 जागा झाली, काँग्रेसची 1 जागा झाली आणि सेनेची 1 जागा रिक्त झाली। त्यामुळे निश्चितच येत्या 5 तारखेला मतदार त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि निश्चितच इथं राष्ट्रवादी सेनाचा विजय असेल आणि इथं सत्ता परिवर्तन है। बालापुर में एक बार फिर घर की छत गिरने की घटना सामने आई है। सतरंजीपुरा में यह हादसा हुआ है। इस घटना में 2 लोगों को गंभीर चोटें लगी है। बालापुर शहर सतरंजीपुरा रहवासी उमर खान माले खां अपने घर में सोए हुए थे। बीती रात अचानक घर गिरने से उमर खां माले खां और उनकी पत्नी छत के नीचे दब गए थे, जिसके बाद आसपास के नागरिकों की सहायता से दोनों को बाहर निकाला गया। वहीं उमर खां को हाथ पांव पर अंदरूनी चोट आई है। नागरिकों की सहायता से उमर खां को बालापुर के प्राइवेट अस्पताल में उपचार के लिए ले जाया गया। तो वहीं बालापुर की ये तीसरी घटना है। इससे पहले शहर सतरंजीपुरा में घर गिरने से 6 बच्चे, एक महिला छत के नीचे दब गए थे। इस बीच सरकार ने इस ओर ध्यान देकर आर्थिक सहायता देने की मांग स्थानीय नागरिकों ने की है। 2 दिन से लगातार बारिश होने की वजह से ये घर के दीवारों में पानी मुड़ने की वजह से ये दीवाला और ये घर गिर गया और ये दोनों मियाँ बीवी सोए हुए थे। तो जैसे ही घर गिरा तो ये लोगों ने चीखा मारने की वजह से महल्ले वालों ने इनको दोनों को निकाला। निकालने के बाद में इनको कोई बाल बच्चे है ही नहीं। तो मैं सरकार से दरखास्त करता हूँ कि इनकी जल्द से जल्द मदद करें। कोरोना के प्रकोप के चलते बालापुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवा कांग्रेस ने
मांग की थी कि ट्रेनी भर्ती प्रक्रिया जो वर्तमान में अन्य ताप विद्युत संयंत्रों में लागू की जा रही है, केवल 2018 के बाद आवेदन करने वाले उम्मीदवारों को शामिल करके पूरी की जानी चाहिए। पारस थर्मल पावर स्टेशन के महानिर्मित विभाग ने 30 सितंबर तक के आदेश को निरस्त करते हुए ट्रेनी के लिए भर्ती प्रक्रिया स्थगित कर दी है। ये प्रक्रिया अब 11 अक्टूबर तक चलेगी। भारत औष्णिक विद्युत केंद्रामार्फत जे अप्रेंटिसची भरतीसाठी जे प्रक्रिया जाहीर सूचनामध्ये जाहिरात दिली होती त्याची शेवटची डेट हे 30 तारीख होती। त्यामध्ये 2 अट टाकल्या गेल्या। त्या अटीमध्ये एक अट अशी की 2018च्या आधीचे ITI पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना पात्र ठरवण्यात की त्यांना प्रवेश दिलेला नाही आहे आणि जे प्रकल्पबाधित गाव आहेत म्हणजे उदाहरण मनारखेळ, पारसगाव, कोळासा त्यांचं आरक्षण जे आहे ते 25% पेक्षा जास्त नसावं असे 2 अटी टाकण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 25 तारखेला एक निवेदन पारस औष्णिक विद्युत केंद्राला देण्यात आलं होतं व त्याच्यात आम्ही 2 अटीची मागणी केली होती। एक अट म्हणजे की 2018च्या नंतर आधीचे जे आहेत विद्यार्थी त्यांनाही याच्यामध्ये सामील करून घ्यावं या प्रक्रियेमध्ये आणि याला स्थगिती द्यावी, हे असे 2 विषय आम्ही मांडले होते। परत आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता। आज आंदोलन करण्यासाठी इथं आलो असता पारस औष्णिक विद्युत केंद्राने आम्हाला तारखेची मुदतवाढ दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। व आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हा जो विषय आहे हा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू व याच्यात स्थगिती कशी भेटवता येईल व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहू। राष्ट्रीय क्षय रोग उन्मूलन के कार्यक्रम के तहत बुल्डाना जिले के शेगांव में टीबी हारेगा और देश जीतेगा इस संदर्भ में स्वास्थ्य विभाग की ओर से पथनाट्य का आयोजन हुआ। इस अवसर पर टीबी के बारे में लोगों को जागरूक किया गया। बुल्डाना जिले में टीबी के मरीजों की तादाद बढ़ने से स्थानीय स्वास्थ्य प्रशासन हरकत में आया है। इसी के तहत स्वास्थ्य विभाग द्वारा जिले के शेगांव में सद्भावना महिला कला पथक के माध्यम से शहर के विविध इलाकों में नुक्कड़ नाटक का आयोजन किया गया। इस नाटक के जरिए से लोगों में टीबी जैसी बीमारी के बारे में जनजागृति करना है। गुरुवार सुबह नाटक की शुरुआत शेगांव पुलिस थाने परिसर में की गई। इस मौके पर पुलिस के कई बड़े अधिकारी मौजूद रहे। अंगाला लावायला हा अंगारा घेऊन जा, मला पाण्यात जायचं, त्याला मुतारी झपाटलेला आहे, हा पाण्यात 10 रुपयाला जात होता का? हो त्या तिथे घुमले 5 दिवसांनी आला की काय जाण मग आपल्या भारतामध्ये जो क्षयरोगाचा जो प्रमाण आहे ते अधिक प्रमाण आहे आणि नुकतंच आपलं जे कोविड-19 सुरू आहे त्यामुळे कुठेतरी आपले क्षयरोगाचे पेशंट हे दबले गेलेले आहेत आणि ते तसेच घरी खितपत पडलेले आहेत। मी या आज इथे पोलीस स्टेशनला येऊन आमचा एक कला पथकाद्वारे जे एक आम्ही सादरीकरण केलं त्यामध्ये आम्ही टीबीचं जे काही प्राथमिक उपचार आहेत, जे काही त्यांचं माहिती आहे ते इथे आम्ही देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। यामध्ये आमच्या सर्व एक पथक आलेलं आहे, सद्भावना पथक आलेलं आहे आणि यामध्ये आम्ही टीबीचे लक्षणं, त्याचा उपचार आणि आमच्या सरकारी दवाखान्यामार्फत जो काही एक त्यांना पोषण आहाराचा जो भत्ता दिला जातो आहे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती सांगत आहे। आपल्या शेगाव तालुक्यामध्ये सध्या 100 पेशंट हे उपचारावर आहेत आणि ते योग्यरित्या उपचार घेत आहेत। शासनातर्फे त्यांना आपण दरमहा 500 रुपये महिनाही त्यांना पोषण आहारासाठी देतो आहे। आमची पूर्ण टीम या ठिकाणी शेगाव तालुक्याला एक आव्हान करत आहे की ज्या कोणी व्यक्तीला 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळी येणारा ताप, वजन कमी होणे, भूक कमी लागणे इत्यादी जर लक्षणं त्यांना आढळली तर आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये यावर पूर्णपणे मोफत उपचार आहे। आपण या सेवेचा लाभ घ्यावा। तसेच आमच्यासोबत आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर घोंगटे सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभलेले आहेत आणि ठाणेदारांचे मी एक आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे एक प्रोग्राम घेऊन एक चांगली आमचा समाजामध्ये एक पुढे क्षयरोगाचं माहिती ठेवण्याचा एक प्लॅटफॉर्म दिला। बुल्डाना जिले में भारी बारिश के बाद खड़कपूर्णा बांध से 1,10,000 क्यूसेक्स पानी छोड़ने से नदी में जलस्तर बढ़ गया है। नदी पर बने पुल से पानी बह रहा है, जिससे खामगांव चिखली हाईवे पर वाहनों की 10-10 किलोमीटर लंबी कतार लग गई है। मंगलवार सुबह बुल्ढाना जिले में बारिश थम गई है।
लेकिन खड़गपुरना परियोजना से 1,10,000 क्यूसेक पानी छोड़ा जा रहा है। खड़गपुरना नदी से 8 से 10 फीट पानी बहने से खामगांव, जालना, बुरहानपुर, सोल्हापुर हाईवे पर लगातार दूसरे दिन भी जाम लगा है। इसके चलते खामगांव चिखली हाईवे पर वाहनों की 10-10 किलोमीटर लंबी कतार लग गई, जिससे बाहरी वाहन चालकों को काफी परेशानी का सामना करना पड़ता है। बुल्डाना जिले के खामगांव में एक 16 वर्षीय लड़के ने अपने मोबाइल फोन पर अभिभावकों द्वारा गेम खेलने से इनकार करने के बाद आत्महत्या कर ली। 16 साल के इस युवक का नाम राहुल संदीप राउत है। मृतक ऑनलाइन कक्षा के आड़ में मोबाइल गेम खेल रहा था, जिसके बाद उसके माता पिता ने मोबाइल में गेम नहीं खेलने के लिए मना किया। इसके बाद मृतक गुस्से में घर छोड़ दिया और बगल के एक कुएं में कूदकर आत्महत्या कर ली। इस घटना के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई। राहुल राऊत हा दिनांक 27/9/2021 रोजी त्याच्या घरामध्ये मोबाईलवर खेळत असताना त्याची मावशी सिंधू तराळे म्हटली की मोबाईल खेळू नको, त्यामुळे तो रागाने घरातून निघून गेला होता। घरातील लोकांनी शोध केली असता मिळून आला नाही, त्यामुळे अनिल तराळे यांनी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 28/9/21 रोजी सकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह हंसराजनगरमधील विहिरीमध्ये सापडला आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 30/21 CRPC 174 प्रमाणे मर्ग दाखल करून त्याचा तपास चालू आहे। लायंस क्लब इंटरनेशनल के तहत अकोला मिड टाउन द लायंस क्लब द्वारा शासकीय मेडिकल कॉलेज में मरीजों को फल वितरित किए गए। फल वितरण परियोजना पूरे वर्ष जारी रहेगी। उनकी सेवा से मरीजों को भी राहत मिली है। इस मौके पर चेयरमैन MPF मुरलीधर, उपाध्यक्ष विवेक गावंडे, राज ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश खंडेलवाल के हाथों जरूरतमंदों को फल का वितरण किया गया। क्लब द्वारा प्रत्येक रविवार को मरीजों को फल बांटने का निर्णय लिया गया है। इस अवसर पर क्लब के संयुक्त सचिव मंगेश काकड़, जितेंद्र जैन, नितिन होलकर, सोमेश गुलारे, शुभम गुलारे, आकाश गजताले, सूरज मोहद और कोषाध्यक्ष आनंदराव उपस्थित थे। वसंतराव नाइक शेतकरी मिशन के अध्यक्ष और शिवसेना नेता किशोर तिवारी ने भाजपा पर जोरदार निशाना साधा है। अकोला में एक बैठक के दौरान उन्होंने कहा कि ईडी के नोटिस से शिवसेना को कोई डर नहीं लगता। शिवसेना नेता इतनी ताकत रखते हैं कि वो ईडी के नोटिस को अपने पॉकेट में डाल सकते हैं। इस दौरान उन्होंने कहा कि 2024 में भाजपा को उसकी वास्तविक स्थिति समझ में आ जाएगी। अकोला जिला कलेक्टर कार्यालय में बैठक में शामिल हुए किशोर तिवारी ने भाजपा पर जोरदार निशाना साधा। तिवारी ने शिवसेना कार्यकर्ताओं को मिले ईडी के नोटिस को नौटंकी बताते हुए कहा कि हमें इस नाटक से डरने की जरूरत नहीं है। लोगों को पता चल गया है, जो भी भाजपा के खिलाफ बोलता है उन्हें ईडी का नोटिस मिल ही जाता है। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को उन्होंने इशारों में गड्ढेकरी नेता भी कह डाला। उन्होंने कहा कि किरीट सोमैया और प्रवीण दरेकर बैंक डुबाकर एक कामगार संगठन का हिस्सा बन बैठे हैं। अगर शिवसेना ना हो तो भाजपा का खाता खुलना भी मुश्किल है। आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि 24 मध्ये अजून दाखवू। त्यांनी सगळेच नेते ईडीच्या याच्यात टेकले तरी काही होत नाही आणि ईडीची पुडी करून खिचात टाकायची आमची ताकद आहे। तुम्हाला एवढं सांगतो मी तुम्हाला। आणि अशा ईडीच्या नोटिसेस वगैरेला कोणी जुमानत नाही। तर खुशाल किरीट सोमय्याचा हैदोस सुरू आहे आणि एक नौटंकी आहे। त्या नौटंकीला आम्ही भिणार अशी परिस्थिती नाही आहे। लोकांनाही कळलं आहे की आजपर्यंत फक्त शिवसेनेचेच नेते यांना दिसत आहे, आम्हालाच नोटिसेस देत आहे। जे भाजपच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांना नोटिसेस देणं सुरू आहे। भाजपचे जे गड्ढेकरी लोक आहेत त्यांनी बोलायला पाहिजे। किरीट सोमय्यांनी जर प्रवीण दरेकर हा बँक बुडवून आता तो एका मजूर संस्थेचा मजूर झाला आहे त्याच्यावर बोलायला पाहिजे ना। तर त्यांचं सगळं काम हे द्वेषातून होत आहे, बदल्याच्या भावनेतून होत आहे। तुम्ही समजून घ्या ना। यांना मनोविकृती आली आहे, त्याच्यामुळे त्यांना सिरियसली केंद्र सरकारने घेऊ नये। आणि शिवसेना जर भाजपसोबत नसली तर इथे भाजपचा खातेही उघडणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक मतदारसंघात।
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक प्रतिनिधिमंडल मंगलवार को बुल्ढाना जिले के मलकापुर उपजिला अस्पताल में चिकित्सा अधिकारियों से मिलने गया ताकि मरीजों को होने वाली समस्याओं और अस्पताल में होने वाली असुविधाओं पर चर्चा की जा सके। हालांकि चिकित्सा अधिकारी द्वारा युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारियों के साथ बहस किए जाने के बाद अधिकारी के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर अस्पताल के सामने धरना शुरू कर दिया। हे मलकापूरचे सरकारी कॉटेज इथे अमोल नापडे सर मुख्य डॉक्टर म्हणून काम करतात। आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायला आलो। प्रश्न विचारायला आल्यावर आमचे प्रश्न साधे होते, नॉर्मल होते। तर त्यांना आम्ही प्रश्न विचारायला आल्यावर त्यांनी चिडचिड करून पळ काढण्याचा प्रयत्न केला। ते आमच्याशी जास्तीत जास्त 1-2 मिनिट पण बोलले नाही। त्यांनी इथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पळ काढताना धमकी दिली की पोलीस स्टेशनमध्ये जाऊ किंवा आता बघा तुमचं काय करतो आणि यानंतर पोलीस स्टेशनमध्ये यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये जर पाय टाकला तर तुम्ही बघा आम्ही तुमचं सरकारी गोष्टींमध्ये तुम्हाला फसवू। मागण्या नाही, आमचे 2-4 प्रश्न होते, नॉर्मल त्यांना विचारायचे होते। एक महात्मा ज्योतिबा फुले काउंटरच्या बाबतीत विचारायचं होतं, ते काउंटर तुमच्याकडे आहे का, डॉक्टर आहे का तुमचे अवेलेबल, कारण रोज मला कॉल येतात, सामान्य जनतेचे फोन येतात की इथं काही सुविधा नाही, त्यासाठी मी त्यांना विचारायला आलो। तर त्यांनी मला धमकी देऊन पळ काढला आणि यानंतर आम्हाला ते इथं पाहिजेत, आम्हाला त्यांच्याशी अजून माझी मागणी अशी आहे की 5 मिनिट आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आणि सामान्य जनतेसाठी एक केस नाही 100 केस पोलीस स्टेशनचे आम्ही घ्यायला तयार आहे। हे आमचं मागणी आहे, त्यांनी आमच्याशी यावं, 5 मिनिट बोलावं आणि आम्ही अशा कोणत्याही विषय आम्ही गैर करत नाही, तर आम्ही कोणत्या विषयाला घाबरत नाही। त्यांनी यावं, आम्हाला उत्तर द्यावे, तेव्हाच हा तोडगा निघेल। आमचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे, आमच्या प्रश्नाचे उत्तर भेटायला पाहिजे। आमचे साधे सरळ प्रश्न आहेत बस। तुमचे त्याच्या वरच्या वैद्यकीय अधीक्षकासोबत बोलणे झाले का? हा, वरते तडस साहेबांसोबत आमचे बोलणे झाले, तर ते बोलले, ते आमच्याशी सहकार्याच्या भूमिकेने बोलले। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो काही वेळ बोलायला, पण अजून ते आले नाही। त्यांनी सर्व डॉक्टर लोकांना बोलवलं इथून, तिकडे कुठं असेल त्यांची मीटिंग, पोलीस स्टेशनमध्ये काय बोलवलं असेल। आता इथं पेशंटजवळ पण डॉक्टर उरलेले नाही आहेत, त्यामुळं आम्ही शिंगणे साहेब, पालकमंत्री माननीय शिंगणे साहेब यांच्याकडे पण विनंती करणार आहे की इथं चांगलं म्हणजे प्रशासनाने चांगलं काम करायला पाहिजे। चांगले डॉक्टर लोक इथं हवेत। इथं एक MD डॉक्टरची गरज आहे। हे 3 ते 4 वर्ष झाले MBBS डॉक्टरवरच हे चाललेलं आहे सर्व। जर हे अशीच चालत राहिलं सर्व तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ। मला जाऊन तुमची कंप्लेंट करतो, इथं सगळं काही व्यवस्थित आहे, पण इथल्या परिस्थिती पाहता इथं प्रत्येक गोष्ट ही सामान्य माणसाला विकत आणावं लागते आहे। ज्याप्रमाणे समजा इंजेक्शन घ्यायचं असेल तर त्याची निप वगैरे सुद्धा त्यांना विकत आणावं लागते आहे। त्या अनुषंगाने आम्ही इथून निघून गेल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या की बाबा काही गोष्ट माझ्या हातामध्ये नाही आहे, पण दवाखाना चालवत असताना इथे जे लोक येतात ते एक सामान्य लोक आहेत, जे काही म्हणजे पैसे वगैरे नसल्यामुळे त्यांना इथं इलाज करावा लागतो। त्या इलाज करत असताना येथील प्रत्येक काउंटरवर या खिडकीतून त्या खिडकीवर त्यांना जावं लागतं। इथं तुम्ही बघू शकता, इथं औषधीसाठी 2 खिडक्या आहेत, 2 खिडक्या जी खिडकी बंद केलेली आहे, एकच खिडकी चालू आहे। त्यामुळे नाहक त्रास हा सामान्य माणसाला होत आहे। ह्या रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे आणि इथले जे म्हणजे तुम्ही बघू शकता, आता तुम्ही सुद्धा बाईट घेतलेले 3-3 दिवस झाले लोक सलाईनसाठी फिरताय, तरी त्यांना ते भेटत नाही आहे। आणि पोलीस स्टेशनला 16 त्यांचे डॉक्टर तिथे उपस्थित होते असं आम्हाला समजलं। आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्यावर कारवाई व्हायसाठी जर 16 डॉक्टर तुम्ही पोलिसला जाऊ शकतात तर तुम्ही सेवा द्या ना। इथं सेवा देऊन तुम्ही त्यांचे म्हणजे तिथं न जाता इथं तुम्ही रोज 16 डॉक्टरांनी इथं येऊन जी सेवा दिली पाहिजे। या उपरही जर आम्हाला म्हणजे आम्ही तर इथं वारंवार येत राहू, जर आमच्या लक्षात आलं की इथं अजून काही एलबेल आहे तर आम्ही पुन्हा आंदोलन करू।